कशा पद्धतीने फ्रिक्शन क्रिएट करते ते बघा. ते कसं घासतंय ते दिसावं तुम्हाला. दिसतंय? त्याला टॉर्च लावून बघू शकता तुम्ही. काय करा, इकडं आण बाळा मोबाईल, असा इकडून घेणं खाली. हे पहा. तर हे काय आहे रे, हे ब्लॅक कलरचा जो आहे हा कार्बन ब्रश आहे. ओके. आणि ते कम्युटेटर सेगमेंट कसं फ्रिक्शन क्रिएट करतंय ते तुम्हाला दिसत असेल. येतं लक्षात? चला बंद करा, 2 मिनटं बंद करा. ते तुम्हाला सेगमेंट ओपन करून दाखवते. तिकडून बंद कर बाळा, इकडं आणते. कनेक्ट, टेक दिस. इकडं आण रे, हे दाखवायचं आपल्याला. तर हे काय आहे, हा स्प्रिंग आहे आणि हा कार्बन ब्रश आहे. ओके. आणि तो जो सेगमेंट आहे तर ते कम्युटेटरचे सेगमेंट दिसतंय तुम्हाला. हे सेगमेंट आहे मधले. तर हे सगळे कम्युटेटर सेगमेंट आहे आणि ही ब्रश असेंब्ली आहे. ओके. आणि हे कशावर माउंट आहे, बिअरिंगवर माउंट आहे. येतं लक्षात? तर हा शाफ्ट आहे, ही DC मोटर आहे आणि हा DC जनरेटर आहे. हे याला कनेक्ट आहे. ओके. तर हे प्राईम मूवरचं काम करतं आहे. ओके. यातला जो मधला आर्मेचर वाइंडिंग आहे, ही आर्मेचर वाइंडिंग याच्या हेल्पनी फिरते आणि तो EMF तयार करतो आणि तिथं तुम्हाला मिळतं बघा. हे 2 टर्मिनल त्याच्या अक्रॉस आउटपुट भेटते तुम्हाला. ती लोड साईड आहे. तर हे इथं तुम्ही परत रिकनेक्ट करू शकता. तू एअर बाळ्या पुढं रिकनेक्ट कर, टेन्शन घेऊ नको. याच्यात टाकून द्यायचं ते. ओके. बोटाला लागन जरा दम्माने. गुड. तर आता पुन्हा ते ब्रश घासत चालणार आणि घासल्याच्या नंतर काय होणार समजलं तुम्हाला? करंट कलेक्ट करणार. जे करंट तयार झाला ना फ्लेमिंग्स राईट हँड रूलने, तो कलेक्ट करणार आणि ते त्याला देणार. ते आउटपुट आहे आपलं. येतं लक्षात? सो दिस इज अ वर्किंग ऑफ DC मशीन, DC जनरेटर स्पेशली. ओके. हे आंबड वगैरे कोणी टाकलं माहीत नाही. इकडे बाळा. तर हे बघा, हे नेम प्लेट आहे. कोणत्याही मशीनची ओळख जी आहे नेम प्लेटवरून होती. इथं बघा, तिथं बघा, तिथं बघा, सगळ्या मशीनवर तुम्हाला अशा पद्धतीचे नेम प्लेट दिसत. तर याच्यामध्ये काय दिसतं रे तुम्हाला, हे DCचा टाईप आहे. कोणता टाईप आहे? DCचा टाईप आहे. त्याच्यानंतर मशीन नंबर आहे, एवढ्या नंबरची मशीन आहे. व्होल्टेज किती रे? 220 वोल्ट. ओके. किती वोल्ट आहे? 220. किती किलोवॅट आहे? 1.8 किलोवॅट. मग कधी HP रेटिंग दिलेली असते, कधी किलोवॅट दिलेली असते. आपण नाही म्हणत का 3ची मोटर, 2ची मोटर, 1ची मोटर, म्हणजे HP रेटिंग असते. नाहीतर मग किलोवॅटमध्ये दिलेलं असतं. ओके. तर ही 1.8 किलोवॅटची. ॲम्पियर रेटिंग किती आहे याची? 8.2, 8.2 ॲम्पियर रेटिंग आहे. त्याच्यानंतर हे CMR रेटिंग आहे याच्या. ओके. त्याच्या प्रोटेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर RPM रेटिंग किती आहे? 1500 RPMने फिरणार ते. ही जी स्पीड आहे ती जास्तीत जास्त किती असेल? 1500. इन्सुलेशन क्लास B टाईप इन्सुलेशन. आता थर्मल इन्सुलेशनचे क्लास माहिती आहे तुम्हाला? यू ऑल इंजिनियर बेस्ट फॉर हायब्रिड कम्प्युटर, अशा पद्धतीचं इनिशियल घेऊन U म्हणजे Y क्लास 90 डिग्री माहिती आहे तुला? ए ऑल इंजिनियरचं ए फॉर 105 डिग्री, तर तेवढी त्याची विथस्टँड कॅपॅसिटी. इंजिनियरचं E, बेस्टचं B म्हणजे 135 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर विथस्टँड कॅपॅसिटी ह्या मोटरच्या इन्सुलेशनची. जी वायरच्यावर म्हणजे वाइंडिंगच्यावरचं इन्सुलेशन आहे का, त्याचं इन्सुलेशन कॅपॅसिटी एवढी. त्याच्यानंतर व्होल्टेज जनरेट किती करतं हे? 220 करतं आहे. 0.7 एम्पियरचा करंट जनरेट करतं आहे. सो दिस इज डेटा. त्याला आपण काय म्हणतो? नेम प्लेटचा डेटा, ओळख ह्या मोटरची, जनरेटरची. येतं लक्षात? याच्यात काही डाऊट? काहीच अडचण नाही. तर हे स्पीडोमीटर कसं काम करतं, हे जे फिरलं ना, हे याच्यावर हे लिंक होतं आणि याच्यावर हे लिंक झालं की त्याच्यावरून ते ब्लिंकिंगने तुम्हाला स्पीड दिसते. याच्यात काय अवघड आहे का रे? सोपं आहे का नाही? चला हे कनेक्ट करून घ्या. हे याला कनेक्ट करा. कोण करतं आहे? हां तू कर. हे ते 2 याला लाव, ते 2 याला लाव. दम्मानी कर, टेन्शन घेऊ नका. चला.